फायनली वी आर गोइंग टू गुजरात विथ झिरो प्लॅनिंग. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की गुजरातला आम्ही ट्रिपला निघालो आहेत म्हणून. सो आम्ही जे दिवस निवडले होते ट्रिपसाठी ते होते होळीचे. होळीचा जो विकेंड होता तो लाँग विकेंड होता. सो त्या विकेंडला आम्ही गुजरातचं प्लॅनिंग केलेलं. पण असं मला वाटलेलं की आम्हाला होळीला जायला लागेल, त्याच्यामुळे आम्ही कुठलीच प्लॅनिंग केली नव्हती. अचानक निघालो आणि त्याच्यानंतर आम्ही निघताना आम्ही फक्त एक डोकं लावलं की ट्रॅफिक टायमिंगला नको निघूयात, कारण घोडबंदरची ट्रॅफिक खूप वर्स्ट असते. सो घरातून निघालो 5:30ला आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही आता फर्स्ट लोकेशन लावलं आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं जे डिस्टन्स आहे ठाण्यापासून ते 886 किलोमीटर आम्हाला दाखवतं आहे. आम्ही असं ठरवलेलं नाही आहे की कुठे राहायचं की कुठे थांबायचं वगैरे. जितकं जाता येईल, जितकी ड्रायव्हिंग करता येईल तेवढं करणार आहोत. आणि जर थकल्यासारखं वाटलं किंवा जास्त झोप येते असं वाटलं तर मध्ये कुठेतरी हॉटेल वगैरे बघून थांबूयात असं ठरवून आम्ही निघालेलो आहोत. सो नंतर मग ॲक्च्युली घोडबंदरची जी ट्रॅफिक आहे ती अवॉइड करण्यासाठी आम्ही 5चं टायमिंग निवडलेलं. पण ॲक्च्युली निघताना तुम्हालाच माहिती आहे की कुठेही आपण टायमिंग जिथे ठरवतो त्याच्यात अर्धा तास इकडे तिकडे होतंच. सो माझं पण तसंच झालं. थोडीशी घरातली कामं बाकी होती त्याच्यामुळे मग आम्हाला थोडा वेळ झाला. तरी पण आम्ही 5:15ला घरातून निघालो, पण गाडीची पूजा वगैरे करून 5:30 वाजले आम्हाला बिल्डिंग खालून निघताना. सो 5:30ला आम्ही करेक्ट बिल्डिंगचा गेट क्रॉस केलेला. आणि त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅफिक ॲक्च्युली कुठेच लागली नाही. कापूरबावडीला पण जास्त लागली नाही ट्रॅफिक, म्हणजे ट्रॅफिकच लागला नाही. आणि त्याच्यानंतर जो घोडबंदरची जी ट्रॅफिक आहे ती लागेल असं आम्हाला थोडंफार म्हणजे मनात भीती होती, पण तिथे पण नाही लागली. जे हॉटेल आहे फाउंटन हॉटेल, ते ट्रॅफिकचं आणि फाउंटन हॉटेलचं असं नाव सोबत घेतात लोक जी घोडबंदरवरून ट्रॅव्हल करतात ती. आणि ॲक्च्युली तिथे पण रोड पूर्ण खाली होता. आणि आत्ता आम्ही गायमुखला पोचलो आहे, तरी पण तुम्ही बघताय की गायमुखचा जो रोड आहे तिथे पण खूप ट्रॅफिक असते, पण आम्हाला अजिबात लागली नाही. सो तुम्ही पण निघताना घोडबंदरच्या इथून कुठेही म्हणजे गुजरात साईडला किंवा कुठेही जात असताना तुम्ही पण हा पॉईंट लक्षात ठेवा की ट्रॅफिक टायमिंगला नका निघू. ऑफिस टायमिंगला ॲक्च्युली निघू नका. ऑफिस सुटायचं आणि ऑफिसला जायच्या टायमिंगला निघू नका, म्हणजे तुम्हालासुद्धा ट्रॅफिक लागणार नाही. सो आम्ही आता नॅशनल हायवे 48ला जॉईन झालो आहे. हा जो बाजूचा बोर्ड होता जो किलोमीटर्स दाखवत होता तो मला कॅप्चर करायचा होता, पण माझ्या इथून तो मिस झाला. सो ठीक आहे, जाऊ दे. आम्ही NH48ला जॉईन झालो आणि बाजूची जी सीन होता खूप छान होता, निसर्गरम्य होता सीन. आणि रोड ट्रिपचा बाय कार बाय बाईक कशाने मला खूप एक प्लस पॉईंट वाटतो की बाजूचं जर आपण निसर्गाशी थोडं कनेक्ट होऊ शकतो किंवा जिथे पाहिजे तिथे आपण थांबू शकतो की हा सीन आपल्याला आवडला आहे, खूप छान समुद्र दिसतो आहे, खूप छान नदी दिसते, तर आपण तिथे थोडा वेळ थांबवून घालवू शकतो. कारण मुंबई ठिकाणी शहराच्या जागी असं आपल्याला शांत प्लेस असे खूप कमी भेटतात, नाच्या बरोबरच असतात. पण अशा वेळेला आम्ही बाय कार जातो किंवा बाईक जातो तर थोडा वेळ थांबून खूप असं मनसोक्त जगता येतं असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. सो आता 7:30 वाजलेले आहेत. एका तासात आम्ही 70 किलोमीटर्स पुढे आलेलो आहोत. क्रॉस केले 70 किलोमीटर्स. आणि आता लगेच जवळच महाराष्ट्रात चेकपोस्ट आहे आणि तिथून आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये एंट्री घेणार आहोत. हा महाराष्ट्रातलाच टोल नाका लागलेला आहे. टोल किती लागला आम्हाला, आणि आमची कार CNGची आहे, टाटा नेक्सॉन.
CNG. सो CNG आणि टोलचे किती ओव्हरऑल किती झाले ते ट्रिपच्या शेवटला मी तुम्हाला सांगेन. आणि ट्रिपचं बजेट किती झालं, अनप्लॅन्ड असूनसुद्धा ट्रिपचं बजेट किती झालं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळे स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आम्ही हा जो टोलनाका आहे तो क्रॉस केल्यानंतर लगेच थोडं पुढे जाऊन चेकपोस्ट लागतो. या लेफ्ट साईडला आहे ते कंटेनर्सची, ट्रक्सची लेन आहे आणि राईट साईडला आहे ती नॉर्मल लेन आहे, जी नॉर्मल व्हेकल्ससाठी आहे, म्हणजे कार वगैरे जे नॉन हेवी आहेत. सो आम्हाला थोडं वाटलेलं की चेकपोस्टच्या इथे थोडं आपला वेळ जाईल म्हणून, पण नाही लागला. हे त्यांची कंटेनर्सची पूर्ण लेनच वेगळी आहे. सो आम्ही आता महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये एंट्री करतो आहे. तुम्ही बघू शकता जी मुंबईकडे येणारी लेन आहे, साईडची लेन, राईट साईडची, त्या लेनमध्ये 5 ते 6 किलोमीटर अंतरापासून जी ट्रॅफिक लागलेली, म्हणजे गाड्या अजिबात हलत नव्हत्या जागेवरून. तर आम्हाला पण थोडंसं टेन्शन आलेलं आहे की आता जाताना आम्ही कसं क्रॉस करणार आहोत हा पॅच. पण लेट्स सी, बघूयात की जेव्हा आम्ही जातो आहे तेव्हा ट्रॅफिक लागतो आहे की नाही. कारण त्या दिवशी रोडचं थोडं काम चालू होतं, इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इकडे पण फक्त 2 लेन चालू आहेत आणि जी अपोजिट साईड आहे तिथे पण 2च लेन चालू आहेत. त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होते आणि या साईडून तर पूर्ण उलट्या गाड्या येतात, कारण तो रोड आहे जो अपोजिट साईडचा, जो मुंबईकडे जाणार आहे, तो खूप जाम आहे. त्याच्यामुळे हे लोक उलट्या साईडून यायला बघतात. अजून नागेश्वरचं 752 किलोमीटर दाखवत आहे डिस्टन्स. आणि आता 9 वाजलेले आहेत, आपण 5:30 वाजता निघालेलो. आता गुजरातची बॉर्डर क्रॉस पण केली आहे. बघूयात अजून किती किलोमीटर आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर कुठेतरी मध्ये स्टे करणार आणि मग बाकीचा प्रवास. बघूयात पुढे. तर इथे दमणमध्ये ना, इथे दमणमध्ये आम्ही CNG भरण्यासाठी थांबलो आहे. पहिला स्टॉप आहे. आधी CNG भरून घेतला होता आम्ही 2 दिवस आधीच निघायचं म्हणून. तरी पण 1 डॉट आहे अजून CNGचा. आणि आता CNG बघूयात किती कसं आहे गुजरातमध्ये. इथे 80 रुपये पर kg CNG आहे आणि CNG भरतो आता आम्ही. कंटेनर आणि ट्रक्स आहेत ना, संपायचं नावच नाही घेत आहेत. आता गुजरातमध्ये पण म्हणजे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये येऊन पण खूप पुढे आलो आहेत, तरीसुद्धा अजून कंटेनर जातच नाही आहेत. आणि ॲक्च्युली ना कंटेनरचा प्रॉब्लेम असा होतो की हे एका लेनमध्ये व्यवस्थित नाही चालत आहेत. ओव्हरटेक करायला पण जमत नाही आहे कुठे कुठे तर पूर्ण 3 लेनमध्ये ते लोकच असतात आणि मग खूप हॉर्न देऊन वगैरे त्यांना बाजूला होण्यासाठी खूप हॉर्न द्यायला लागतात. आता हा गुजरातमधला पहिला चेकपोस्ट आला आहे, पहिला टोल नाका आलेला आहे. हा गुजरातमधला पहिला टोल नाका आहे. आणि टोल नाक्याच्या ट्रिपच्या शेवटला ना मी सांगेन तुम्हाला की किती टोल नाके लागले आणि किती टोटल अमाऊंट झाली टोलसाठी. छान फास्टॅग पण वर्क होतं आहे इथे फास्टमध्ये. काही ठिकाणी खूप थांबायला पण लागतं, पण इथे नाही थांबायला लागत आहे, चांगलं आहे. सो आता थोड्या वेळासाठी डिनरसाठी आम्ही ब्रेक घेतला. निघाल्यापासून आम्ही ड्राईव्हच करत होतो. ॲक्च्युली भूक पण लागली नव्हती, त्याच्यामुळे मग आम्ही दमणच्या पुढे आल्यानंतरच 10:30 वाजता ऑलमोस्ट ब्रेक घेतला. हॉटेल रिलीफ म्हणून आहे तिथे, प्युअर व्हेज आहेत हॉटेल. तर तिथे थांबलेलो आम्ही. तिथे जास्त करून असं म्हणजे ट्रिपवाले बसेस वगैरे थांबत होते किंवा ट्रक्स ड्रायव्हर वगैरे, असे धाबा टाईप आहे पण प्युअर व्हेज आहे.
आणि रेट्स पण नॉर्मल आहेत. सो तिथे जेवलो आणि आम्ही परत आमच्या प्रवासासाठी निघालो. जे आम्ही डेस्टिनेशन लावलेलं आहे, जिथपर्यंत आम्हाला फर्स्ट स्टॉप आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग, तर ते आता 674 किलोमीटर दाखवतं आहे. जवळपास 101 किलोमीटर आम्ही पुढे आलेलो आहोत आत्तापर्यंत. आणि ह्याच्यानंतर आम्हाला एक्सप्रेस हायवे जॉईन करायचा आहे. सो इथून तो 700 मीटरवर आहे. आता दिल्ली वडोदरा जो एक्सप्रेस हायवे आहे त्याला जॉईन करणार आहोत आम्ही. सो इथून राईट टर्न घेतल्यानंतर चेकपोस्ट येईल. चेकपोस्ट राईट मारल्यानंतर खूप फास्टमध्ये जाऊ शकतो, लेफ्ट म्हणजे तिथे मारल्यानंतर रस्ते पण चांगले आहेत, एक्सप्रेस ना हायवे ट्रॅफिकचं टेन्शन, काहीच टेन्शन दिल्ली नाही. वडोदरा एक्सप्रेस चला हायवेला जाऊयात. जॉईन होणार आहोत. आम्ही दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवे जॉईन केलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये आता ड्राईव्ह करायला मजा येणार आहे, कारण फायनली कंटेनर्सपासून सुटका झाली, कारण हा 4 लेनचा रोड आहे. सो ओव्हरटेक करायला वगैरे खूप इझी पडणार आहे. नागेश्वरला जाण्यासाठी वडोदरा एक्झिट घ्यावी लागेल. सो लेफ्ट साईडून आम्ही वडोदरा एक्झिट घेतली आणि एक्सप्रेस हायवेवरून खाली उतरलो. हा गुजरात राज्यातला 3रा टोल नाका आहे आणि अजून डेस्टिनेशन आहे आपलं ते 459 किलोमीटर डिस्टन्स अजून दाखवत आहे. आमचा कार प्ले खराब झाला, तर आम्ही आता जुगाड केला आहे, मोबाईल लावला आहे आणि ते पण रबर बँडने. कार प्लेला अचानकच काय झालं काय समजत नाही आहे, पण कनेक्टच होत नाही आहे. तर असा जुगाड केला आहे, मोबाईलला लावून मॅप लावला आहे आणि आता वाजलेले 3:30 आणि अजून तरी डिस्टन्स आहे 430. Exit the roundabout onto National Highway 751D. Continue on National Highway 751D for 3 kilometers. फायनली आमच्या ना कार प्ले चालू झाला आहे आणि आम्ही मॅप लावला आहे. काय झालं होतं आम्हाला पण नाही माहिती, पण अचानक चालू झालं. अचानक आम्ही थोडंसं ट्राय केलं तर अजून 396 किलोमीटर जायचं आहे. सो लेट्स गो. अपोजिट लेनमध्ये हा भयानक ॲक्सिडेंट झालेला होता. खूप ट्रॅफिक लागलेला तिथे, त्याच्यामुळे आम्ही थोडं स्लो जात होतो, तर आम्हाला ते बघायला मिळालं. एक ट्रक, 2 बस आणि एक टेम्पो असे एकमेकांना धडकले होते. म्हणजे तुम्ही बघू शकता एका लाईनमध्ये झालेलं. ते कसा झालेला काही माहीत नव्हतं. लोक किती इंजर्ड झाली वगैरे ते पण काही समजत नव्हतं, कारण तिथे इंजर्ड झालेली लोकांना वगैरे आधीच ॲम्ब्युलन्सने वगैरे हॉस्पिटलमध्ये पोचवलं असेल अशी शक्यता वाटते. सो ह्या ॲक्सिडेंटचं म्हणजे तिथून रस्ता क्लिअर करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे, कारण एका लाईनमध्ये त्या चारही गाड्या एकमेकांना ठोकलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक इथे लागलेली आहे. पण हा भयानक ॲक्सिडेंट होता. देवाच्या कृपेने जास्त जर हानी नसेल झाली, कोणाला जास्त इंजरी नसेल झाली तर बरं होईल. काल संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि आत्ता 12 तास झालेले आहेत. करेक्ट आज सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 600 किलोमीटरचा पल्ला गाठलेला आहे जवळजवळ, आणि अजून 313 किलोमीटर बाकी आहेत. सो आता आम्ही CNGसाठी सेकंड स्टॉप घेतलेला आहे आणि इथेसुद्धा 80 रुपीज पर kg आहे. आणि थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही म्हणजे
आम्ही रात्रभर ड्रायविंगच करत होतो. सो थोडा वेळ अर्ध्या तासाची नॅप घेतली आम्ही इथे थांबून आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. सो आता सकाळचे वाजले 7:30 आणि आम्ही पोचलेलो राजकोटपर्यंत आणि इथून नागेश्वरचं अंतर 252 किलोमीटर्स आहे अजून. सो बघूयात, म्हणजे आमचा तर विचार आहे असा की नॉनस्टॉप जायचं म्हणून, पण बघूयात कसं काय जमतंय ते. राजकोट एअरपोर्ट आहे इथे जवळच आणि सनराईज झालेला आहे मस्त. 1 तास झाला. ट्रॅफिक तशीच आहे. काय झालं आहे काय माहितीच नाही आहे अजून. फुल रेट दाखवते म्हणजे आमचा वेळ इथेच गेला. कुठेच ट्रॅफिक नाही लागली. ठाण्यावरून निघालो तेव्हापासून, पण इथे राजकोटमध्ये लागले. आम्हाला जायचं इथे लेफ्ट साईडला. इकडे लेफ्ट साईडला जामनगर आहे, राईट साईडला अहमदाबाद आहे. अजिबात म्हणजे लेन तर पाळतच नाहीत आणि इतकी ट्रॅफिक झालेली आहे. आणि ही ट्रॅफिक कशामुळे झाली माहिती आहे का? सगळ्या लेनमध्ये इकडचे तिकडचे असे लोक केलेले आहेत. रॉंग साईडून येतात काही लोक दुसऱ्या इथून म्हणजे बाईक वगैरे काढण्याचा वगैरे प्रयत्न करतात. खूप असा रश करून झालेला आहे या लोकांचं. त्याच्यामुळे गाड्या कुठेच पास वगैरे होताना खूप एक प्रॉब्लेम येतो आणि एक ट्रॅफिक हवालदार नाही आहे, काहीच नाही आहे. कुठे नाही त्या साईडला एकाने काय होणार आहे. सगळे उलट्या साईडून येतात. हे बघा, फक्त इकडची या रोडची जो तिकडून जाणारा आहे, हा जामनगरकडे जाणारा रोड आहे ना, एकच लेन चालू आहे. बाकीचे सगळेत ना अपोजिटवाले आहेत. त्या साईडला पण आहेत. ती त्यांची लेन सोडून इकडे आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या लेनला ऑलरेडी ट्रॅफिक आहे, तरी सुद्धा या लेनमध्ये सुद्धा आलेले आहेत. ही अपोजिट साईडची ट्रॅफिक इतकी लांब आहे आणि इकडून पण त्याच्यामुळे अपोजिट साईडनीच येतात. रॉंग साईडनी येतात गाड्या आणि इकडे अपोजिटला फुल ट्रॅफिक आहे. 3-4 किलोमीटरची आरामात ट्रॅफिक आहे. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे. हे गाठिया आम्ही हे केलेलं आहे, ऑर्डर केलेलं आहे आणि त्याच्यासोबत हे एवढं सगळं आलेलं आहे. आणि आम्ही थांबलो आहेत ना, ते माधव काठियावाडी हॉटेल आहे असं, तिथे थांबलो आहेत आम्ही नाश्ता करायला. आता अजून एक टोल नाका. किती टोल लागणार आहेत सांगेन मी ट्रिपच्या शेवटला. काय पण बोला, पण मोदींनी रस्ते मस्त गुजरातला बनवले. अजून खड्ड्यांचा रोड तर एक पण नाही सापडलाय. ऍक्च्युली होळीच्या इथे ना खूप मोठा फंक्शन असतो, 4-5 दिवस चालतो असं आहे आणि खूप गर्दी आहे. ट्रॅफिक पण खूप दाखवतोय. कसं करणार आहोत काय माहिती. आम्ही राजकोटला थांबणार होतो, पण पुढे आलो की बघूयात जाऊ शकतो म्हणून आम्ही पुढे आलो. तर पुढे ट्रॅफिकच लागते. आपल्याकडे एकविरीची, केळंबा देवीची वगैरे जत्रा असते ना, सेम तसा फील येतोय आणि तेवढीच गर्दी आहे. रोड पूर्ण पॅक आहेत. साईडला सगळं जिथे जागा आहे ना तिथे म्हणजे असं पार्किंग किंवा असे टेंट वगैरे बांधलेले आहेत होळी सेलिब्रेशनचे वगैरे. आम्हाला ही आईस्क्रीम आहे ना, 2 आईस्क्रीम फ्रीमध्ये भेटल्या. म्हणजे त्यांचे दिंडी टाईप असं झालं, चालत लोक जात आहेत इथे द्वारकेला. तर जागोजागी असे स्टॉल लागलेले आहेत. विंडो ओपन होती, त्यांनी असंच 2 आम्हाला दिल्या. आम्हाला पण काही समजलं नाही आणि घेतल्या पण आम्ही. थँक्यू.
हे बघ इथे पण काहीतरी असं ज्यूस जेवण वगैरे असं जागोजागी डिस्ट्रीब्यूट करतात ते लोक. ती मुलगी पण तेच खाते. झिरो प्लॅनिंग केलेल्याचं खूप नुकसान बघायला मिळतं आम्हाला आता ॲक्च्युअलमध्ये, कारण रस्ते आहेत ते 2 लेनचं आहे फक्त, आणि ॲक्च्युअलमध्ये जी माणसं चालत आहेत ती त्याच्यामुळे आणि त्यांचे ट्रक्स वगैरे असे खूप ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे. सो आम्ही ठरवलं की एक हॉटेल बघूयात आणि राहूयात. सो आम्हाला हे हॉटेल थोडं बाहेरून चांगलं वाटलं म्हणून आम्ही इथे रूम बुक केली आहे. तर मी तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवते. ही रूम आम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह पडली आहे, पण ॲक्च्युअलमध्ये प्लॅनिंग झिरो होती त्याच्यामुळे आम्हाला काही दुसरा ऑप्शन नव्हता. त्यांना लिफ्ट पण आहे जाण्यासाठी. हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आम्हाला त्यांनी 3rd फ्लोअरला रूम दिलेली आहे आणि ही रूम आहे. रूम खूप मोठी आणि छान आहे. स्वच्छता इथे थोडंसं अवॉइड करा, ते सामान थोडंसं पसरलं आहे. 3 बेड दिलेले आहेत. टॉवेल वगैरे पण स्वच्छ तसं छान वाटतं. इकडे बाथरूम आहे, बाथरूम पण खूप स्वच्छ आहे आणि इकडे गॅलरी आहे छोटीशी. आणि हा रूम आम्हाला ना म्हणजे थोडा महाग पडला आहे, कारण किती 2400 घेतले, म्हणजे 2700 सांगितलेलं आणि कमी करून 2400 घेतले. आणि तसं रूम स्वच्छ क्लीन आणि एकदम छान वाटतं म्हणून ठीक आहे. पण तुम्ही ऑनलाईन जर बुकिंग करून आलात ना इकडे खूप स्वस्त पडेल तुम्हाला. तर येण्याआधी ऑनलाईन बुकिंग करा. आम्ही इकडे आल्यानंतर ऑन दी स्पॉट बुकिंग केलेली आहे. आम्ही जिथे राहतो आहे त्या हॉटेलच्या मालकाने सांगितलं की इथे जेवणासाठी, म्हणजे त्याला आम्ही विचारलं की इथे जेवणासाठी काय चांगलं कुठे मिळेल वगैरे, तर त्यांनी नीलकंठ भोजनम असं नाव सांगितलं की तिथे खूप छान काठियावाडी थाळी मिळते म्हणून. सो आम्ही इथे आलो आहेत. बघूया त्यांची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगते. गुगलवर आम्ही एकदा चेक केलं तर या रेस्टॉरंटची गुगलवर रेटिंग पण खूप छान आहे. सो बघूयात, टेस्ट केल्यानंतरच आपल्याला समजेल. आम्ही हे ऑर्डर केलेलं आहे गुजराती थाली. 4 भाज्या आहेत, एक स्वीट आहे, रोकड आणि रोटी आहे आणि चपाती आहे. आणि हे सॅलड म्हणजे हे त्यांनी हे दिलेलं कांदा ऑनियन वगैरे, आणि हे पण आलेलं आहे ते थालीसोबत. आणि एक आम्ही पावभाजी ऑर्डर केलेली आहे. बघून तर एकदम टेम्पटिंग वाटतं आहे. बघूया दादा कसं लागतं. आपल्याकडे महाराष्ट्रात पाण्याचा जग ठेवलेला असतो रेस्टॉरंटमध्ये टेबलवर, पण मी आत्तापर्यंत 2-3 हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला किंवा लंचला वगैरे थांबले तर तिथे पाण्याऐवजी ताकाचा जग ठेवलेला असतो, जे पचनासाठी आपल्याला खूप चांगलं असतं. तुम्ही जर जामनगरच्या आसपास जर थांबणार असाल द्वारकेला जाताना किंवा सोमनाथला जाताना किंवा नागेश्वरला जाताना, तर नक्की या हॉटेलमध्ये या, कारण टेस्ट खूप छान होती, रिझनेबल होती. आम्ही थाळी घेतलेली ना, जी गुजराती काठियावाडी थाळी होती, ती अनलिमिटेड होती. 150ची होती ती फक्त. आणि त्याच्यासोबत छास वगैरे सगळं होतं. खिचडी पण आलेली लास्टला. ती खिचडी म्हणजे आम्ही राईस अवॉइड करतो तरी पण टेस्टिंगसाठी घेतली, छान लागली. ती जे मी स्वीट बोललेली ती कढी होती, ॲक्च्युली स्वीटच होती, स्वीट अँड सॉल्टी अँड म्हणजे अशी खूप छान खट्टी मिठी अशी होती, पण छान होती. तर तुम्ही आलात ना तर नक्की या. मी नाव सांगते, नीलकंठ भोजनालय हे आहे. आणि मेन रोड आहे ना, मेन रोड हा आहे, थोडासा आतमध्ये आहे, पण गुगलवर टाकलात ना तुम्ही तर लगेच मिळून जाईल तुम्हाला. हॉटेलचा व्ह्यू असा काही रात्रीचा दिसतो आहे बाहेरून. आणि आता आम्ही रूमवर चाललो आहे, आराम करू आणि उद्या सकाळी लवकरच नागेश्वरला निघायचा प्लॅन आहे, कारण ट्रॅफिक वगैरे लागायला नको म्हणून. सो गुड नाईट, स्टे ट्यून.